अध्यक्ष महोदय 6 नंबरचा पॉइंट आहे 23 नंबरच्या पानावर. मागच्या वेळेस आपण एमआयडीसीच्या संदर्भात आपण चर्चा केली होती आणि एमआयडीसीचे अधिकारी आले नसतील आज. पण या संदर्भात दोन विषय आहेत. एक तर जे भूखंड अलॉट केले एमआयडीसीच्या माध्यमातून आणि त्या भूखंड जे लीज कॅन्सल करायचे, जिथे कोणताही उद्योग आला नाही त्यांनी फक्त भूखंड अलॉट करून घेतले आणि कोणतीही लीज म्हणजे लीज झाले त्यानंतर कोणताही उद्योग तिथे सुरू केला नाही आणि रोजगार निर्मिती केली नाही, अशांना आपण कारवाई करण्याच्या संदर्भात मागच्या मीटिंग मध्ये आपण निर्देश दिले होते. आणि मी आता काही कोर्ट केसच्या संदर्भातलं हे सांगितलंय. आता प्रत्येक जण त्याच केस मध्ये तुम्ही पूर्ण सरसकट जितकी जिल्ह्यात तिरोड्यामध्ये, गोंदियामध्ये, गोरेगावमध्ये, देवरीमध्ये जितके हे आहेत उद्योग आहेत ते सगळ्याला स्टे दिलाय का कोर्टाने? नाही सर. मग आपण म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये हॅलो सर, आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण 347 भूखंड वाटप केले आहे. त्यातला ज्याचा जो विकास कालावधी संपलेला आहे ते 91 भूखंड आहे. 347 भूखंड वाटप केलं ते. त्यातले 91 भूखंडाला आपण नोटीस दिली आहे सर. 347 ला नोटीस दिली आहे. नाही सर, वाटप केलेले आहे. त्याचा जो कालावधी होता ते 91 भूखंड आहे, संपलेला आहे कालावधी त्यांचा. आणि आपण रद्द केलेले 21 भूखंड आणि परत घेतलेले 11 भूखंड परत घेतले आपण आणि बाकी भूखंडावर कारवाई सुरू आहे. नाही पण त्यामध्ये देवरी एमआयडीसी किती भूखंड जे तुम्ही नोटीस दिली सर? 43 भूखंड आहे. 43 भूखंड. आता 43 भूखंडाला ज्यांना तुम्ही नोटीस दिली आहे यामध्ये सर्वात मोठा दोष तुमचा एमआयडीसीचा आहे. कारण एमआयडीसी तुमची 1970 मध्ये एमआयडीसी झाली, देवरी एमआयडीसी. त्यानंतर 2016 मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेतली. एक जीआर काढला की ती जी एमआयडीसी आहे तो धोंडे शहर आहे हा इको सेन्सिटिव्ह झोनच्या अंतर्गत त्यांनी सामावून घेतला. त्या संदर्भातला फायनल नोटिफिकेशन झालं. तुमची मिटिंग होती, तुमच्या मिनिट्स ऑफ मिटिंग तुमचे अधिकारी होते. कोणीही ती एमआयडीसी इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये गेली म्हणजे फॉरेस्टच्या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये एमआयडीसी टाकली, हा देशातला एक जगातला सगळ्यात पहिला उदाहरण असणार. त्यात तुमच्या कोणत्या अधिकाऱ्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही. पण आता त्यात मी सुद्धा पाठपुरावा केला. दिल्लीमध्ये अनेक खासदार सुनील मेंढे साहेबांनी या संदर्भातला पाठपुरावा केला, ती इको सेन्सिटिव्ह तिथून काढून घेतलं. पण दुसरा विषय माझा असा आहे की जर मग तुमच्या चुकीमुळे किंवा तुमच्या दुर्लक्षामुळे जर समजा तिथे इको सेन्सिटिव्ह झोन असा उद्योगच टाकता येत नाही, इसीच भेटू शकत नाही इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे, तर तिथे उद्योग कसे चालणार? तुम्ही हे जे 43 लोकांना जे नोटीस तुम्ही इश्यू केल्या ते सगळ्या कॅन्सल करा आणि त्यांना परत तुम्ही एक्सटेन्शन करून द्या. कारण काय की 43 भूखंडाला तुम्ही नोटीस दिल्या ते तुमच्या चुकीमुळे उद्योग सुरू नाही होऊ शकले आणि तुमच्या एमआयडीसीच्या चुकीमुळे 2016 मध्ये तुमच्या एमआयडीसीचा अधिकारी या मीटिंग मध्ये उपस्थित असल्यावर अध्यक्ष कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली कोणती म्हणतात त्याला ते मॉनिटरिंग कमिटी, कलेक्टर साहेब ती जी तुमच्या इको सेन्सिटिव्ह झोन मॉनिटरिंग कमिटीच्या मीटिंग मध्ये तुमच्या एमआयडीसीचं मी ते मिनिट्स ऑफ मीटिंग काढले 2016च्या पहिली जी मीटिंग झाली कलेक्टरची, त्यात तुमच्या अधिकाऱ्याची साईन आहे. पण त्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही की एमआयडीसीचा एरिया कसा याच्या अंतर घेणार म्हणून. म्हणजे जंगलाच्या आत तुम्ही एमआयडीसीचा एरिया घेतलेला आहे 1970चा. तर म्हणून असं आहे की 43 भूखंडाला जे नोटीस दिले ते पहिले तर रद्द करावी आणि त्यांना परत एक्सटेन्शन देऊन तुमच्या तुमच्या लेवलवरच त्यांना एक्सटेन्शन दिलं पाहिजे. आपण परत ते लोक तुमच्याकडे येतील, परत ते तुमचे विनंत्या करतील आणि परत ते सगळ्या गोष्टी न करता तुम्ही स्पेशल केस म्हणून तुम्ही वर पाठवावे वरून करून आणतो. 43 भूखंडांचा जो नोटीस आहे तो पूर्ण कॅन्सल करा. त्याला जो टाइम पिरियड आहे तो परत वाढवून देण्यात यावा अशी माझी विनंती आहे. दुसरं, बाकी जागेवर 91 पैकी 21 आणि 11 गेले की मला वाटतं किती झाले 32 झाले आणि 43 राहिले. ठीक आहे. ते हे बाकी जे भूखंड आहे त्यांचं कोर्ट केस मध्ये किती 2-4 लोकांचे कोर्ट केस सुरू आहे. या संदर्भात सगळेच लोक कोर्टात गेले असतील. या संदर्भात त्यांचं जर एक तर त्यांना एक कालमर्यादा काहीतरी टाइम द्या. कोर्टाला तुम्ही सांगा ठीक आहे मी 1 वर्षात मुदत देतो. 1 वर्षात जर यांनी उद्योग टाकला तर ठीक आहे, नाही तर आम्ही कोणाचा ऐकणार नाही, आम्ही हे रद्द करू म्हणून तुम्ही कोर्टाला सांगा. किंवा तुमचे वकील तरी चांगले उभे करा. आपण काय करतो एमआयडीसी किंवा कोणत्याही डिपार्टमेंट वकील कोणते उभे करतो? हारणारे उभे करतो. आपण अपॉइंटच करतो. आपल्या वकिलाला आपण पैसे देतो हारण्यासाठी किंवा आपण जितके पैसे देतो त्याच्या पुढची पार्टी जास्त पैसे देते त्याला हारण्यासाठी. म्हणून माझं काय म्हणणं आहे कलेक्टर साहेब ज्यावेळेस आपण अपॉइंट करतो वकील ना दरवर्षी आपण रिन्यू करतो त्या वकिलांचं जे आपल्या एम्प्लॉयड वकील असतात त्यांचे पूर्ण वर्षभरात तुमची हिस्ट्री काढा किती केस जिंकले किती केस हारले. जर त्यांचा जर ऍव्हरेज त्यांचा जर रिझल्ट जर 75% खाली असलं तर त्याला रिअपॉइंट करूच नका, नवीन माणसं करा. म्हणजे काहीतरी कुठेतरी लास्ट शरम असली पाहिजे वकिलांनाही की एम्प्लॉयड होऊन त्याच्या आमच्यासारख्या लोकांचे लगे लावून आणि पण एकही काम करत नाही. 90% केसेस हारलेल्या जर तुम्ही जर रेकॉर्ड काढला तर हे जे जितके एम्प्लॉयड वकील आहे गोंदिया जिल्ह्यातले 90% केसेस हारलेले आहेत.
तर माझा आपल्याला विनंती आहे की आपण या प्रकारचे हारणारे वकील त्यातून काढावे, नवीन चांगले वकील त्यात घ्यावे आणि नेमताना शिफारस तर घ्या, मला माझं त्याचं म्हणणं नाहीये, पण किमान ज्या लोकांचे 75% काहीतरी एक निकष निर्माण करा, ते 75%च्या वरचे जिंकलेले केसेस आहेत त्याच लोकांना परत रिअपॉइंटमेंट